ने लाइन मेंटेन की हुई है। पहली गेंद सुपर गेंद, गेंद पड़ने के बाद थोड़ी सी उछली, बैट्समैन को गेंद का ना आता हुआ ना पता, गेंद डॉट के माध्यम से पूरी हुई। इस बार ऑफ स्टंप छोड़ के बहुत बहुत बार स्ट्रेट अंपायर हमारी तरफ आते हुए कहते हुए ये गेंद खराब गेंद है, और इस गेंद के बाद श्री गणेशा हुआ है, स्कोर बोर्ड हिला है। और दूसरी गेंद बैट और बल्ला ठीक सा कनेक्शन नहीं था, एक रन तो मुकम्मल हुआ और अच्छी रनिंग बिटवीन द विकेट की वजह से दूसरा रन भी मुकम्मल हुआ। 2 रन के साथ स्कोर बोर्ड जाकर पहुंचा 3 पर, और गेंदे अब तक डाली हुई है 3। धर्मवीर माफ कीजिएगा, 2 गेंदे हुए, 2 गेंदे और 3 रन। अगली गेंद शॉर्ट पिच गेंद थी, यस, गेंद आई स्लॉट में, पहुंचा दिया इस बार पार्किंग प्लॉट में। स्ट्रेट अंपायर हमको दिखाते हुए ये गेंद 6 रन के लिए गई है, और 6 रन के बाद स्कोर हिलता हुआ स्कोर बोर्ड जाकर पहुंचा 9 पर। सुपर बैटिंग का मुजाहिरा करते हुए नितिन, फिर एक बार, इस बार बैट के नीचे स्टैंड एंड यस डिपॉजिट, सुपर पावरफुल, दे दनादन 6 रन। अगली गेंद थोड़ा सा पिछली गेंद पर बड़ा शॉट खाने के बाद थोड़ा सा धर्मवीर अपनी लाइन लेन की थोड़ा सा ऑफ स्टंप के बहुत ही बार आनी, और सामने वाले अंपायर हमारी और नजर करते हुए दिखाते हुए गेंद खराब है। अगली गेंद देखिए, इस बार सुपर स्टैंड एंड यस डिपॉजिट, और इस टूर्नामेंट के पहला हैट्रिक 6 आई है जो बल्लेबाज है नितिन, पहला 6 देखने को मिला शॉर्ट पिच गेंद पर। दूसरा अंतिम गेंद इस बार यस, थोड़ा सा दबाव दिखता हुआ धर्मवीर के दिमाग में, क्योंकि हैट्रिक लगाई है। बॅट्समन नितीन ने सुपर 3 शॉट, दर्जेदार पॉवरफुल षटकार बघायला मिळाले ते नितीन यांच्या फलंदाजीमधून. ह्या वेळेला शॉर्ट पिच चेंडू होता परंतु ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता. 1 षटक समाप्ती होते. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागतात 23. जबरदस्त शुरुआत देखने को मिली है. स्टार्ट हो तो कैसी हो. अब एक अपडेट आई है चोपड़ा ग्रुप दमन की ओर से, जो फील्डिंग कर रही है जो टीम दमन की टीम, उनके टीम में ये छपरा है, ओके, थोड़ी सी इधर गलती हुई है. गलती इंसान से ही होती है. यहाँ सब कोई ईश्वर तो बैठे नहीं है. तो इस बार बल्लेबाज जाएंगे पवेलियन, और परेश अपना खाता भी नहीं खोल पाए. इस वक्त 23 रन पर एक विकेट गई है चापरा ग्रुप दमन. और चापरा ग्रुप दमन का अगर आप, मैं आई हुई पब्लिक को मैं कहना चाहता हूं कि इस टीम में 2 प्लेयर लंदन से खेलने के लिए आए. मतलब देखो
लंदन से इतना खर्च करके आए खेलने के लिए, अपने 3 प्लेयर आए। ओ हो, एक शुक्रिया करना पड़ेगा, आभार मानना पड़ेगा उनका, क्योंकि समाज के लिए, अपने गांव के लिए वो इतने लंबे का प्रवास करके आए हैं। तो उनका हार्दिक स्वागत रहेगा। उनके लिए पब्लिक तालियां भी बजा रही है। और इस वक्त पूरा वापस आएंगे हम मैदान में, मैदान का बारे में सोचेंगे। तो अभी 24 रन्स हो चुके हैं और गेंदे 2 हुई है और तीसरी गेंद तैयार है। मीत इस बार यस, पावरफुल, ये था 80 मीटर लंबी दूरी तय की हुआ, पावरफुल 6 और रन स्कूल हुए, 30 ऑन द बोर्ड। बल्लेबाज नितिन, क्या बैटिंग देखने मिली उनकी, पब्लिक को खुश करने वाली बैटिंग। इस बार वही प्रयास था, लेकिन बैट का बाहरी किनारा लगा और 1 रन मिलेगा इस बार नितिन को। और नजरेत टीम को 8 गेंदे अभी तक उन्होंने खेली है और निजी स्कोर हुआ है उनका 27, माफ कीजिए। फिर इस बार मारना चाहते थे, इस बार गेंद और बल्ले का कोई मेल नहीं हुआ। भूपेंद्र अभी निजी 2 गेंदे खेली, उनका काम यही है कि आप जो इनफॉर्म बैट्समैन है नितिन, उनको स्ट्राइक देना है, वही काम भूपेंद्र को करना है। लेकिन भूपेंद्र भी बड़े शॉट्स मारने के, और इस बार कवर की ओर गया गेंद और पूरा काम किया इस बार फील्डर ने और बाहर का रास्ता दिखाया भूपेंद्र को। अब तक 2 बल्लेबाज 31 रनों में बाद हुए और भूपेंद्र की जगह लेने गए इस बार राकेश। 2 षटक परिपूर्ण झाल्यात। 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा जर विचार केला तर 31 धावा धावफलकावर लागल्यात, म्हणजे 15.50 ची सरासरी गाठलेली आहे। 2 गडी निश्चितच बाद झाले असले तरी अतिशय सुरेख अशी फलंदाजी केली ते नितिन या फलंदाजाने। दर्जेदार 4 षटकार त्यांच्या बॅटीमधून बघायला मिळाले। तिसरा षटक मार्गस्थ वैयक्तिक पहिलं संजू यांच्या माध्यमातून पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करेल। फलंदाज ह्यावेळेला सज्ज, ह्यावेळेला चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर पहिला चेंडू होता त्यांचा, थोडासा पिचचा अंदाज मात्र त्यांना आला नाही। चेंडू पडल्यानंतर बाहेर गेला ऑफ यष्टीच्या आणि पंचांच्या माध्यमातून वाईटच्या माध्यमातून धावफलकाचा विचार केला तर 32 धावा। इस बार फिर से नितिन तैयार है बड़ा शॉट खेलने के लिए। इस बार मारना चाहते थे, बैट की निचला हिस्सा जरूर बल्ले को लगा और डॉट। अब तक पहली गेंद डाल चुके हैं, एक पहली गेंद वाइड थी, उसके बाद कमबैक किया। फिर से शॉर्ट पिच चेंडू था, अंपायर के पास देखते हुए कि ज्यादा बॉल उछला है, लेकिन अंपायर इस बार 2 गेंदें हो चुकी है, तीसरी गेंद आने वाली है स्ट्राइक एंड पर। नितिन तैयार है, इस बार ऑफ लॉन्ग की तरफ जाते हुआ गेंद के नीचे खुद गेंदबाज। इस वक्त 2 रन्स लेने से नहीं रोक सकते आणि या 2 धावांनी धावफलकावर धावा लागल्या त्या 34। खूप सुंदर आणि दर्जेदार पॉवरफुल हिट बघायला मिळाले ते फलंदाज नितिन यांच्या माध्यमातून। पुन्हा एकदा नितिन सज्ज, ह्यावेळेला मारण्याचा प्रयत्न परंतु बाद होता है। एक स्लोवर चेंडू होता, चकवा चेंडू होता, नितिनला मात्र परतावं लागेल। वैयक्तिक वैयक्तिक 29 या धावेवर बाद होण्यापूर्वी आपलं काम मात्र चोख बजावलं गेलंय आणि नितिनची जागा घेण्यासाठी जातोय प्रतीक।
आतापर्यंत धावफलकीचा विचार केला तर 34 धावा धावफलकावर लागल्यात. तिसरं षटक संजू घेऊन आला होता. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर कुठेतरी कमबॅक करताना दिसलाय डॉट डॉट, त्यानंतर 2 धावा आणि चौथ्या चेंडूवर गडी बाद मात्र नितीनला केलं आणि 5वा चेंडू असेल प्रत्येक स्ट्राईक एंडला. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न स्ट्रेटच्या दिशेने गेला चेंडू, चेंडू पार जाईल का? यस, हाला षटकार. 6 धावफलक हलते. धावा होत आहेत त्या 40. एक चेंडू येणं बाकी. यस, प्रेक्षक वर्गाला सांगू इच्छितो की जो तडाखेबाज फलंदाज नितीन बाद झाला त्याची जागा घेण्यासाठी आला होता तो प्रतीक हे बाप लेख आहेत, म्हणजे नितीन वडील आहेत तर प्रतीक त्यांचे पुत्र. नितीनने जे काम केलं तेच त्यांच्या मुलांनी प्रतीकने मात्र काम केलं आणि त्यानंतर प्रतीकला ह्या वेळेला थोडस मिसटाइम स्ट्रोक्स बघायला मिळाला प्रतीक यांच्या बॅटीमधून आणि चेंडू सरळ आभारात गेला होता. प्रतीकला सुद्धा जावं लागेल पवेलियन एंडच्या दिशेने, परंतु जाण्यापूर्वी आपलं काम मात्र त्यांनी चोख बजावलं. धावा झाल्यात ह्या वेळेला 40 धावसंख्येवर गडी बाद झाल्यात आतापर्यंत 4. ह्या वेळेला प्रत्येकची जागा घेण्यासाठी जातोय विलास. 18 नंबर जर्सी परिधान केलेले. 18 नंबरची जर्सी ज्या वेळेला आपण आठवण करतो त्यावेळेला विराट कोहली आपल्याला आठवतो. निश्चितच भारताकडून 1 डाऊन ओडीआय मध्ये खेळत असतो. T20 मध्ये ज्यांनी आता राजीनामा घेतला तोच विराट कोहली. 18 नंबर जर्सी परिधान केलेला विलास ह्या वेळेला नॉन स्ट्राईक एंडला असेल. ह्या वेळेला राकेश पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू. स्टेट पंचांना ह्या वेळेला दुपारच्या सत्रात कसरत करण्याचा मौका मिळाला, चान्स मिळाला आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं आणि दर्शवला वाईट. पुढे मारून सरसावून मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय ह्या वेळेला क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक दिला आणि चेंडू गेला सीमारेषा पार. दणदणीत षटकार. 6 धावफलक फ्लाय होते. धावा होत आहेत 47 ऑन द बोर्ड. चौथं षटक मार्गस्थ. एकच चेंडू परिपूर्ण झाल्यात. 5 चेंडू येणं बाकी. स्कोर बोर्ड हुआ है 47. इस बार लेग लॉन्ग पर मारा हुआ 1 बाउंस. प्लेयर फील्ड करेगा, थ्रो करेगा, तब तक 1 नहीं 2 रन्स आ गए. 2 रन्स के बाद स्कोर बोर्ड हिलता हुआ 49 इस ओवर की 4 गेंदें आनी बाकी. देखते हैं कैसे समाचार लेते हैं. इस बार लाइन लेन मेंटेन की हुई है. जिस प्रकार लसित मलिंगा गेंदबाजी करते उसी प्रकार सुमित गेंदबाजी करते हुए 3 गेंदे आनी शेष. अगर विलास छक्का मारते हैं तो धर्मेश माछी की ओर से 500 रुपये मिल जाएंगे. 2 6 मारेंगे तो 1000 रुपया मिलेंगे. तो चान्स है, संधी है. संधीचं सोनं करावं लागेल. विलास ह्या फलंदाजाला पुन्हा एकदा सज्ज. पुढे सावरून मारण्याचा प्रयत्न आणि लास्ट गेंद आनी बाकी है. स्कोर बोर्ड पर स्कोर हुआ है 49. ये पहली इनिंग की अंतिम गेंद. सामना करेंगे राकेश. इस बार फुल गेंद थी ऑफ लॉन्ग की और गेंद गई कारपेट लगत जाती हुई गेंद. 2 रन पूरे होते हुए इस बार तीसरे का प्रयास है क्या, और तीसरे पर रन आउट हो गए विलास. विलास को आएंगे. 1 इनिंग की समाप्ति हुई है. 1 इनिंग की समाप्ति के बाद 51 ऑन द बोर्ड. 52 का टारगेट रहेगा. चापरा ग्रुप दमन का बारे में अपन आगे ही देखा कि 3 प्लेयर लंदन से आए हैं. 52 विन रहेगा दमन टीम के लिए. एक मैं लेता हूं 2 मिनट की विश्रांति. तब तक नजरेज टीम ने अपनी फील्ड लगानी है और चापरा ग्रुप दमन आपने 2 खिलाड़ी ओपनर फलंदाज तयार ठेवायचे आहे.
इसके बाद होने वाला मैच है कादव्य वर्सेस जय श्रीराम मेहुल माहुल। जय श्रीराम माहुल ह्या दोन्ही संघांनी टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे। लगेचच टॉस होणार आहे, मध्यंतर झालं आहे, तर दोन्ही संघाचे संघनायक लगेचच यायचं आहे। मी घेतो एक 2 मिनिटाची विश्रांती, तोपर्यंत जुळून राहा पीएन नेटवर्कशी। हॅलो, ह्यावेळेला सामना रंगतोय नजरेत वर्सेस चापरा ग्रुप दमण। ह्या दरम्यान चापरा ग्रुप दमण यांनी सर्वप्रथम टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला होता। नजरेत संघाचा जर विचार केला तर चांगली फलंदाजी करत नितीन ह्या फलंदाजाने 27 धावा ठोकल्या गेल्या आणि एकूणच संघाची धावसंख्याचा विचार केला तर 51 धावा धावफलकावर लागल्या गेल्या। 52 धावांचं आव्हान असेल ते चापरा ग्रुप दमण या संघासाठी। ह्यानंतर होणारा सामना आहे कादव्य वर्सेस जय श्रीराम माहुल ह्या संघांदरम्यान रंगणार आहे। कादव्य संघ आणि जय श्रीराम माहुल या दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेचच समालोचन कक्षाच्या बाजूला जो टॉस का बॉक्स आहे तिथे उपस्थित व्हायचं आहे। लगेचच टॉस होईल। दरम्यान येऊया सामन्याकडे, मैदानाकडे। 52 धावांचं आव्हान असेल 4 षटकात, म्हणजे 13ची सरासरी जवळजवळ गाठावी लागेल ती चापरा ग्रुप दमण या संघाला। चापरा ग्रुप दमण या संघाकडून जर फलंदाजीचा विचार केला तो स्ट्राइक एंडला असेल धर्मेश, नॉन स्ट्राइक एंडला असेल जय। ह्यावेळेला फुलटोस चेंडू होता, परंतु फुलटोस चेंडूचा योग्य असा वापर मात्र ह्यावेळेला
धर्मवीरला मात्र करता आला नाही. पहिला षटक घेऊन येतोय नितीनने सुंदरस फलंदाजीचं एक मुजाहिरा केला होता. तेच आता गोलंदाजीचं पृथक्करण कशा प्रकारे करतात ते मात्र बघण्यासारखं असेल. एक 12 ते 14 पावलांचं रनअप असेल. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल नितीन. एवढा स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, फसवा चेंडू होता, चकवा चेंडू होता. जय पहिला चेंडूवर यष्टी मात्र उद्ध्वस्त होत. जयला जावं लागेल पहिले नेटच्या दिशेने. एक धाव, 2 चेंडू परिपूर्ण आणि जयची जागा घेण्यासाठी जातोय संजू. जयची जागा घेण्यासाठी येतोय आता संजू. संजू स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाज सज्ज. नितीन पुन्हा एकदा उजव्या हाताने चांगल्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी मात्र त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली आहे. 52 धावांचं आव्हान. ह्यावेळेला ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर गेले, परंतु चेंडू मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर टाकला गेला आणि वाईटच्या माध्यमातून एक धावफलकावर लागले. धावा सातत्याने एक मंद गतीने हलताना दिसते. 2 धावा धावफलकावर लागल्यात. पुन्हा एकदा सज्ज. यस पॉइंटच्या दिशेने अजिंक्य रहाणेची आठवण करून देणारा फटका होता. खाजनाचं मैदान असल्या कारणाने थोडंसं चेंडू पडल्यानंतर मात्र गती मात्र कमी होते चेंडूची. 2 धावा धावफलकावर प्लस होत आहेत. धावा टोटल होत आहेत 4. 3 चेंडूच्या माध्यमातून 4 धावा धावफलकावर लागले. पुन्हा एकदा सज्ज. हळपुरी सरसवून मारण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ॲज अन ॲरो. चेंडू जाईल 1 बाउन्स. सीमा रेषा पार. 4 धावेने धावफलक हलते. धावा होत आहेत त्या 6. 8 धावा धावफलकावर लागल्यात. एक तडकेबंद सुरुवात करून देत आहे संजू यांच्या माध्यमातून. 2 चेंडू मात्र खेळले गेलेत. 6 धावा फलकावर वैयक्तिकरित्या लावल्या गेल्यात आणि ऑफ लॉंगच्या दिशेने पुन्हा एकदा 1 बाउन्स आले आहे 4. 4 धावाने धावफलक हलते. धावा होतात 12. कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय संजू. संजू सांगतो जब तक मैं हूं तब तक मैच को लंबे जाने नहीं दूंगा. मैच को जल्दी से जल्दी समाप्त करने का प्रयास करूंगा. वही करते हुए संजू. आखिरी गेंद है पहले ओवर की. इस बार यस घुटना टेक तमाशा देख. ये लगा 100वां और इस टूर्नामेंट का इस मैच में अपने हैट्रिक 6 दिखी और इस इनिंग में हैट्रिक 4 भी देखी. सुपर. 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर 16 रन्स लगे हुए हैं और पावर प्ले की ये पहले षटक खत्म होते हुए, पहले ओवर खत्म होते हुए सुंदर फलंदाजी केली संजू ह्या फलंदाजाने. लगातार 3 चौकारांची हॅट्रिक लावली गेली संजू यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून. 16 धावसंख्येवर जाऊन पोहोचवलं. एकंदरीत पाहिलं तर 4 षटकाचे सामने आहेत. 52 धावाचं आव्हान आहे. 52 धावाचा जर विचार केला तर आपल्याला 13ची सरासरी गाठावी लागते, परंतु पहिलं षटक मात्र ठोकून काढलं संजू यांचा फलंदाजीच्या माध्यमातून. 16 धावा धावफलकावर लागल्यात. 16. पहले गेंदबाजी की वो पिताजी थे. नितिन की जगह अभी गेंदबाजी करने आए उनकी संतान प्रतीक. पहिला चेंडू बॅटिंग चेंडू होता. स्टँड अँड डिलिव्हर असेल का, परंतु तिथे येस ह्या वेळेला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला मात्र दस्तक दिला. चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार. धावा झाल्यात 22. 22 ऑन द बोर्ड. प्रत्येक फलंदाजी जेव्हा कडायला आलेला होता त्यावेळेला सुद्धा त्यांनी दर्जेदार पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता. गोलंदाजीसाठी सुद्धा आला प्रत्येक, त्यावेळेला सुद्धा त्यांना पहिल्या चेंडूवर दर्जेदार
6 खावे लागले. एवढ्याला पुन्हा एकदा फलंदाज धर्मवीर सज्ज ब्लॉकरला टाकला चेंडू. क्रिकेटमध्ये ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं त्या पद्धतीचा चेंडू होता. स्ट्रेटला खेळलेला चेंडू. एक धावाचं रूपांतर. यास चांगली रन विरुद्ध विकेट बघायला मिळाली. दोन्ही फलंदाज धर्मवीर आणि संजू यांच्या माध्यमातून खूप सुंदर अशी मोठे फटके सुद्धा खेळतायत आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा ठेवतायत. दुपारचं सत्र आहे. खांजाणचं ग्राउंड असल्या कारणाने इथे उन्हाचं जास्त दिसतं, ऊन जास्त लागतं, तरीही सुंदर रनिंग बिटवीन द विकेट ह्यांच्या माध्यमातून दिसत आहेत. फलंदाजाच्या माध्यमातून आणि काव करण्याच्या दिशेने गेला चेंडू. एक धावाचं रूपांतर निश्चितच 2 मध्ये करताना दिसत आहेत. दोन्ही फलंदाजाचं करावं तितकं कौतुक आहे आणि ह्या वेळेला कव्हर मात्र चांगल्या पद्धतीची दिसते नाही. 45 नंबर जर्सी परिधान केली. रोहित शर्माची आठवण करून देणारा हा कव्हर भाविक. एवढ्याला धावसंख्येचा विचार केला तर धावा लागल्या धावफलकावर 27. खूप सुंदर फलंदाजी बघायला मिळाली. ते धर्मवीर आणि संजू यांच्या माध्यमातून. एक गडी मात्र गमावला होता लवकरच जयच्या माध्यमातून, परंतु ती कुठेतरी खड्डा मात्र भरून काढताना दिसत आहेत. पुन्हा एकदा प्रतीक सज्ज. एवढ्या शॉट टू द चेंडू. स्केल लेगच्या दिशेने हा बॅक टू बॅक चौथा चौकार बघायला मिळाला. वैयक्तिक संजू ह्यांच्या फलंदाजीच्या माध्यमातूनच खूप सुंदर फलंदाजी करतोय. धावसंख्या नेऊन पोहोचवलंय ते 31 या धावसंख्येवर. अतिशय सुंदर असं फलंदाजीचं पृथक्करण बघायला मिळालं. प्रत्येकला कुठेतरी कमबॅक करावं लागलंय. साईड मात्र चेंज करताना दिसतोय. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या खूपच बाहेर चेंडू पडल्यानंतर थोडासा ऑफस्टंपच्या खूपच बाहेर गेला. त्याचा परिणाम असा झाला की चेंडू आणि फळीचा कुठल्याच प्रकारचा संपर्क आला नाही. एक चेंडू येणं बाकी. ह्या दुसऱ्या षटकातील धावफलकाचा विचार केला तर 31 धावा धावफलकावर मात्र लागले गेलेत. एक चेंडू येणं बाकी. एवढ्याला स्ट्रेटला मारला चेंडू जातोय सतत मैदानाला चुंबन घेत. एक धाव परिपूर्ण आणि धावफलक विचार केला तर 2 षटक आणि 32 धावा. 2 ओवर की खत्मा के बाद 16 की एवरेज के हिसाब से रन्स हुए 32 ऑन द बोर्ड. अभी भी 12 गेंदे और 20 रनों की जरूरत. आने वाली 12 गेंदे और 20 रनों की जरूरत है वो चापरा ग्रुप दमन को. पानी दीजिएगा. पानी वॉलंटियर पानी समय समय पर पहुंचाते रहिए क्योंकि मार्च का महीना है, गर्मी का सीजन है, डिहाइड्रेट बॉडी होती है. इसलिए कहते हैं कि पानी है, पानी तो जिंदगानी है. जब रूह की नदी खाली हो, मन का हिरन प्यासा हो, तो अंग्रेजी में जिसे वाटर, फ्रेंच में एरो, विज्ञान में H2O, बांग्ला में ज्वाल, मराठीत पाणी और जिसे संस्कृत में पय, नीर, अंबु, जीवन कहते हैं. वो समय समय पर पी लीजिए करो क्योंकि आप इससे डिहाइड्रेशन से बच सकते हो. इस बार वॉलंटियर पानी देते हुए अपना काम निभाते हुए. आखिरी 12 गेंदे आने बाकी और रन चाहिए 20, मतलब 10 की सरासरी आपको पूरी करनी है. देखिए किस प्रकार करते हैं इस बार. स्ट्राइक एंड पर पूरी. इस बार गेंद आई स्लॉट में, पहुंचा दिया इधर उसको पार्किंग प्लॉट में. खूप सुंदर अशी फलंदाजी करतोय तो म्हणजे संजू. 38 धावा धावफलकावर लागल्या. संजूच्या वैयक्तिक धावा झाल्यात 8 चेंडू आणि 25 धावा. खूप सुंदर फलंदाजी करतोय तो संजू फ्रॉम लंदन से आए हैं. वो कहते हैं कि मैं क्यों आया हूँ, क्योंकि मेरे टीम को जब जब जरूरत होती है तब मैं खड़ा होता हूँ. वही संजू ऑन स्ट्राइक अपना काम बखूबी निभाते हुए. इस बार फुल गेंद थी पर बैट की बारी हिस्सा लगा, लेकिन जाते जाते संजू ने अपना काम पूरा किया. 9 गेंदे और 27 25 9 गेंदे खेले और 25 रनों पर बाद हुए. वो संजू
लंदन रिटर्न इस बार अपने पवेलियन एंड में आते हुए रिटर्न वो है संजू, अपना काम पूरा करके आते हुए बाकी उनके टीममेट्स उनके लिए तालियां बजाते हुए इस बार बैटर्स आए हुए मैदान में। मितेश इस बार स्ट्राइक पर हो गए। परेश पुन्हा एकदा सज्ज, बघा कशा प्रकारची गोलंदाजी टाकेल। तिसरा चेंडू असेल, ह्या वेळेला पुरे सरसावून मारण्याचा प्रयत्न, मिड ऑफच्या दिशेने गेला चेंडू, एक धाव परिपूर्ण होईल, दुसऱ्याची आवश्यकता होती का यास, आणि खराब यष्टीरक्षक बघायला मिळालं। थोडं महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारा ह्या वेळेला प्रयत्न होता, परंतु प्रयत्नांना मात्र साजेचं यश नाही, आणि ह्या वेळेला चौथी धाव होता होता बाद झाला तो ह्या वेळेला फलंदाज मितेश। पहिला चेंडू मात्र खेळला होता, चांगला फटका होता, 3 धावा परिपूर्ण झाल्या होत्या, परंतु चौथा धावा घेण्याच्या नादात मात्र नितेशला जावं लागलं पवेलियनच्या दिशेने, आणि नितेशची जागा घेण्यासाठी जातोय ह्या वेळेला मीत। 08 नंबरची जर्सी परिधान केलेला मीत। धावफलकेचा जर विचार केला तर धावा झाल्यात त्या 41, आणि 3 चेंडू ह्या तिसऱ्या षटकातील परिपूर्ण झाल्यात, चौथा चेंडू मार्गस्थ। धावसंख्येचा जर विचार केला तर 9 चेंडू 11, 9 गेंदे आने बाकी है और 11 रनों की जरूरत है। इस बार ऑफ लॉन्ग की तरफ खेला हुआ, इस बार 2 रन पूरे और तीसरा भी मुकम्मल। ओ, मौत और नींद में क्या फर्क है? तो नींद तो आधी मौत है और मौत मुकम्मल नींद। इस बार 3 रन मुकम्मल कर लिए मीत और धर्मवीर भी आपली भूमिका चोख बजावतोय तो धर्मवीर ह्या वेळेला स्ट्राइक एंडला, कारण की ओपनर फलंदाज ह्या वेळेला फुलटो चेंडू होता। पंचांकडे दाद मागितली जाते की हाईटचा नो होता की नाही, पण पंच मात्र तटस्थ दिसत आहेत, आणि ह्या वेळेला निर्धावीने सांगता झाली। ह्या तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू असेल, बघा अंतिम चेंडूचा कसा प्रकारे निरोप घेईल तो धर्मवीर। इस बार यस, खड़े खड़े ये लगा लिया काउ कॉर्नर की तरफ। 6, 2 रन जीत के लिए और 6 गेंद आनी बाकी। लास्ट ओवर है, 6 गेंद और 2 रनों की जरूरत है। सुपर बैटिंग देखने मिली संजू की ओर से, और संजू जाने के बाद उसका जो अधूरा काम मुकम्मल किया वो धर्मवीर ने। धर्मवीर ओपनर फलंदाज, ओपनर बैटर थे, उन्होंने संजू के जाने के बाद संजू की जो काम था वो उन्होंने पूरा किया। 6 गेंद और 2 रनों की जरूरत। इस बार स्ट्राइक मीत ने खेला हुआ, ये आया 1 बाउंस, चौकार। विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक, तुम्ही ते आलात, तुमची उपस्थिती दर्शवलीत, त्यामुळे तुमचं सुद्धा अभिनंदन असेल। त्यानंतर चोपडा ग्रुप दमण यांचं अभिनंदन करावं लागेल। चांगलं चेस कशा प्रकारे करायचं ते त्यांनी ह्या माध्यमातून दाखवलंय। ह्यानंतर होणारा सामना कादव्य वर्सेस जय श्रीराम माहुल या संघाने सर्वप्रथम टॉस जिंकून बॅटिंग घेण्याचा निर्णय मात्र घेतलाय, आणि कादव्य संघाला आमंत्रित केलंय की तुम्ही सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करा। तर कादव्य संघ आपण आपलं लगेच व्यूहरचना रचून घ्यायची आहे, आणि जय श्रीराम माहुल तुम्ही लगेच आपले ओपनर फलंदाज सज्ज ठेवायचं आहे।